एक ओंकार करूया. डोळे बंद. दोन्ही हात गुडघ्यांवरती. पूर्ण शरीर एकदम शिथिल. एक श्वास सोडून देऊया. दीर्घ खोलवर श्वास भरून घेऊया. दोन्ही हाताच्या तळव्यांचं घर्षण. अवकाश डोळे भरायचे. काल आपण लंघन चिकित्सा बघत होतो. लंघन चिकित्सेमध्ये प्राणी कसे लंघन करतात, तर ते आपण बघणार होतो. प्राण्यांच्या बाबतीमध्ये लंघन चिकित्सा ही कशी असते? मनुष्याप्रमाणेच पशुपक्ष्यांच्या शरीरात सुद्धा विविध पोकळ्या असतात. आपण बघतो की पक्ष्यांच्या शरीरामध्ये पोकळ्या असतात आणि म्हणूनच त्यांचं शरीर हलकं होतं आणि ते उडू शकतात. बरोबर आहे. तसंच पशूंच्या शरीरामध्ये सुद्धा आपल्या माणसांप्रमाणेच ह्या पोकळ्या अन्नमार्ग किंवा इतर साठी असतात. त्यामुळे अनेक अवयवांचे व संस्थांचे काम व्यवस्थितपणे चाललेले असते. या पोकळ्यांमध्ये मध्ये अडथळा आल्यास पशुपक्षी नैसर्गिक लंघनाचा मार्ग अवलंबतात. म्हणजे आपण दामून करतो तसं ते सुद्धा नैसर्गिकपणे लंघन करतात. आपल्याला सांगायला लागतं की लंघन करायला हवं. पण पशुपक्ष्यांचं तसं नाहीये. त्यांना आपल्या शरीरात बिघाड झालाय ते कळतं आणि ते आपणच काय अन्नाला अजिबात तोंड लावत नाही. आपल्या आजूबाजूला पशुपक्ष्यांकडे पाहिले तर ते आजारी पडल्याचे दिसून येत नाही. कारण ते पूर्णपणे निसर्ग नियमांचे पालन करतात. आणि जे आजारी पडतात ना, नॉर्मली कुत्री मांजरी जे असतात, आता जे ज्यांना घरी पाळलं जातं, तर त्यांचे म्हणजे ते डॉक्टरांकडे घेऊन जातो किंवा अशा तऱ्हेचं आपल्याला दिसतं. कारण आपण त्यांना त्यांचं जे नैसर्गिक खाण आहे ते देत नाही. आपण जे घरी बनवतो ते किंवा त्यांचं पेडिग्री म्हणजे बनवलेलं अन्न असतं ते आपण त्यांना देत असतो. हो की नाही? त्यामुळे त्यांचं जे नैसर्गिकपणे जे काही शरीरातल्या क्रिया घडत असतात तर त्याच्यामध्ये अडथळा येतो. भूक लागल्याशिवाय ते खात नाहीत. खाल्ले तरी चावून खातात. पक्षी एका वेळी दाणे म्हणजे पिष्टमय पदार्थ तर दुसऱ्या वेळी अळ्या किंवा किडे म्हणजे प्रोटीन युक्त पदार्थ खातात. म्हणजे प्रत्येकाची खाण्याची पद्धत आहे तर ती ठरलेली आहे. पशु पशुपक्षी कधी आजारी पडले तरी ते नैसर्गिक प्रेरणेनुसार आहार घेणे बंद करतात. उपवास केल्याने ते कोणत्याही औषधोपचाराशिवाय बरे होतात. म्हणजे आपण बघतो की एखाद्याचा बैल जर असेल तर त्याचं जर पोट बिघडलेलं असेल किंवा त्याला काही आजार झालाय असं वाटत असेल तर तो चारा अजिबात खात नाही. आणि शेतकऱ्यांनी जरी सगळं चारा बिरा सगळं ठेवलेलं असेल तर तो अजिबात तोंड लावत नाही. म्हणजे हे त्यांना आपसुकच कळतं की आपल्याला खायचं नाहीये ते आणि त्यांचं शरीर हे आपोआप बरं होत असतं नंतर. घरातील पाळलेले कुत्रे किंवा मांजर अनैसर्गिक व शिजवलेला आहार घेते म्हणून आजारी पडते. त्यावेळी अन्न पाण्यालाही ते तोंड लावत नाही. अशा वेळी ते फक्त पडून राहतात आणि आराम करतात. त्याचप्रमाणे पोट बिघडलं असलं की मांजर व इतर पशु देखील एक विशिष्ट प्रकारचा पाला किंवा गवत खातात आणि वमन करतात. त्याने पोटातली घाण बाहेर पडते व त्यानंतर लंघन आणि विश्रांतीने ते आपले शरीर पूर्ववत करतात. म्हणजे विशिष्ट प्रकारचा पाला ते खातात. गवतावरती ती मांजर फिरताना दिसते आणि मग नंतर सगळं आपण व्याघ्रधौती केल्यावर कसं बाहेर टाकतो ना, तसं ते उलटी करून सगळं बाहेर टाकलं जातं तो पाला खाल्ल्यानंतर. आणि मग त्याच्यानंतर ते काही खात नाही आणि पडून राहतं नुसतं, की आपोआप ते बरं होऊन जातात मांजर वगैरे. भयानक हिवाळ्यात जिवंत राहणं झाड आणि प्राणी या दोघांनाही कठीण असतं. थंड रक्ताच्या प्राण्यांमध्ये म्हणजे जे हायबरनेशन असतं की थंडीमध्ये त्यांची विश्रांतीची अवस्था असते. हं? तर म्हणजे सुप्तावस्थेमध्ये किंवा झोपी गेलेल्या अवस्थेत संपूर्ण हिवाळा काढणे हे खूप स्वाभाविक आहे. म्हणजे काय की जर बाहेर थंडी आहे तर अशा वेळेला ते
काहीही आपल्या शरीराचे उष्मांक खर्च होणार नाही अशा प्रकारे ते त्यांची रचना शरीराची होऊन जाते. म्हणजे आपण बघतो की बेडकं वगैरे असतात ते पण जमिनीमध्ये जातात. आपल्याला एरवी पावसाळ्यात ते डराव करताना दिसतात आणि मग एरवी त्यांच्या शरीरामध्ये चरबीचा साठा झालेला वाढलेला असतो आणि त्या चरबीच्या साठ्यावरती ते जिवंत राहत असतात. म्हणजे निसर्गाने ह्या अशा काही रचना केलेल्या आहेत की त्याच्यावरती ते खूप थंड प्रदेशात सुद्धा किंवा अशा अवस्थेमध्ये ते जगू शकतात. हम्म. काही उष्ण रक्ताचे प्राणी देखील हे करतात. म्हणजे हे दोन्हीच्या बाबतीत आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे पशु पक्षी निसर्गाच्या सान्निध्यात राहून नैसर्गिक जीवन जगत असल्याने सहसा आजारी पडत नाहीत. हे खूप महत्वाचं आहे की नैसर्गिक जीवन जगतात आणि म्हणून ते आजारी पडत नाहीत. आता आपल्याला निसर्गोपचार हा अभ्यास करायला लागतो आणि तो अभ्यास करून मग आपण अरे असं करायचं असतं का, पण आपलं मन सांगत असतं आपल्याला. आपण जर आजारी पडलो तर आतून आपल्याला गरम उष्णता जाणवते. आपलं तोंड कसं तरी, जिभेची चव जाते, डोळ्यांची थोडीशी आग व्हायला लागते आणि चव गेल्यासारखी वाटते आणि असं वाटतं की नाही आपण शांत पडून राहावं. पण आपण ऐकतो का? आपण अजिबात हे शरीराची जी हाक आहे ती आपण अजिबात ऐकत नाही. आणि मग त्याचा परिणाम काय होतो? आपण क्रोसिन बिसिन घेतो किंवा एखादी गोळी घेतो आणि स्वतःला ते जे सिमटम्स आले ते दाबले जातात. ताप आलाय, पण कशाचा ताप आलाय हे आपल्याला माहिती नसतं. की तुम्हाला अपचन झालंय म्हणून ताप आलाय, का दुसरं काही झालंय म्हणून डोकं दुखतंय म्हणून ताप आलाय, का दुसरं काही कुठेतरी इन्फेक्शन झालंय म्हणून ताप आलाय, हे आपल्याला काही कळत नाही. म्हणजे त्याची आपण बाहेर पडू देतच नाही तो आजार, की नक्की काय झालंय ते. हो की नाही? आणि अशा प्रकारे आपण सध्याचं आपलं जीवन जगत असतो आणि औषधांचा भडीमार करतो आणि त्याच्यामुळे काय होतं की नैसर्गिक आपली जी शक्ती असते, जीवनशक्ती, तर तिचा हळूहळू ऱ्हास व्हायला लागतो. पण जर तुम्ही नॅचरोपॅथीची कास धरली तर मात्र तुम्हाला ही नैसर्गिक जीवनशक्ती टिकवून ठेवता येते. लंघनम परम औषधम म्हणजे काय? उपवास हा उत्तम उपचार आहे असं त्याचा अर्थ आहे. आयुर्वेदामध्ये म्हणून त्याला खूप महत्व दिलेलं आहे लंघनाला सुद्धा. उपवास पचनासाठी जागा निर्माण करतो. म्हणजे डायजेशन साठी जी काही स्पेस लागते ती उपवासामुळे तयार होते पोटामध्ये. ऊर्जा साठवतो. जी ऊर्जा पचनासाठी वळवली जाणार होती ती आता विसर्जन, दुरुस्ती व आजार बरे करण्यासाठी उपयोगी पडते. आपण आधी बघितलंय की जी एनर्जी आपण जीवनशक्ती आपण डायजेशन साठी वापरणार आहोत, तर आपण उपवास कालामध्ये काही खाल्लं प्यायलेलं नाहीये, तर मग ती एनर्जी आता शरीरातलं इतर रिपेअरिंगचं काम चालू करतं आणि शरीरामध्ये साठलेले जे विजातीय पदार्थ आहे ते बाहेर टाकण्याचं काम करतं. जे काही जंतू संसर्ग किंवा काही झालेलं आहे तर ते बरं करण्यासाठी ती एनर्जी आपल्याला उपयोगाला पडते. त्यामुळे उपवास ऊर्जेची काटकसर करणारा तसेच आरोग्यास संरक्षण देणारा म्हणून लाभदायक आहे. पशुपक्षी नैसर्गिक लंघनाचा प्रभावी वापर करून आपले आरोग्य स्वतःच राखत असतात. म्हणजे आपल्याला अ, स्वतःच स्वतः कळत नाही म्हणून आपल्यासाठी माणसांसाठी निसर्गोपचार केंद्र झालीत. पण पशुपक्ष्यांसाठी असं नाहीये. ते नैसर्गिकरित्याच आपलं लंघन करून शरीर बरं करत असतात. आता इथपर्यंत आपल्याला सगळं समजलेलं आहे. पशुपक्ष्यांचं त्याच्यात काही फार काही मोठं रॉकेट सायन्स नाहीये की आपण आजूबाजूला त्या सगळ्या गोष्टी बघतच असतो. हो की नाही? आता निसर्गोपचारामध्ये आता लंघनाबद्दल थोडी अजून माहिती घेऊन घ्या. निसर्गोपचार शास्त्रामध्ये उपवास किंवा लंघन याचा अर्थ काही न खाणे पिणे असा आहे किंवा केवळ पाणी पिऊन किंवा लिंबू पाणी किंवा मध पाणी पिऊनही लंघन केले जाते. म्हणजे आता हे अजिबात खायचं प्यायचं नाही अशा प्रकारचं असतं. म्हणजे प्रकार काय वेगळे वेगळे असतात की मग तुम्ही लिंबू पाणी पिऊन किंवा मध पाणी पिऊन, कधी कधी ताक पिऊन सुद्धा लंघन केलं जातं. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारे लंघन केलं जातं किंवा रसाहारावरती कधी कधी ऍक्च्युली लंघन मध्ये हे अशा प्रकारे पाणी किंवा अशा प्रकारेच केलं जातं. पण त्याच्या आधी काही जणांना रसाहारावरती सुद्धा ठेवलं जातं. म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारे लंघन केलं जातं. तुमचे आजार काय आहे, तुमची प्रकृती कशी आहे, या सगळ्याचा विचार त्याच्यामध्ये केला जातो की तुम्हाला झेपणार आहे की नाही झेपणार आहे किंवा टप्प्याटप्प्याने कसं तुम्हाला द्यायचंय, हा सगळा विचार त्याच्यामध्ये केलेला असतो. असे हे लंघन आता किती दिवस करायचं? तर
तुम्ही 3 दिवसाचं करू शकता, 5 दिवस किंवा 7 दिवस किंवा 15 दिवस, असं 21 दिवस, अशा प्रकारे ते तुम्ही लंघन केलं जातं. इतके दिवस करून शरीर शुद्धी साधली जाते व त्याबरोबर रोग निवारणही होते. आता तुम्ही म्हणाल 1 दिवसाचा आम्हाला उपवास झेपत नाही आणि हे आकडे तर वाढत चाललेत. बरोबर, पण मी जसं म्हंटल तसं तुम्हाला पहिले 3 दिवस हे अतिशय कठीण जातात, पण त्याच्यानंतर मात्र तुम्हाला एक खूप एनर्जी आल्यासारखं वाटतं. आणि जसं मी आधी म्हंटल की त्या काळामध्ये तुम्ही विश्रांती घ्यायची, की तुम्ही त्या त्या काळामध्ये जर विश्रांती घेतली तर तुम्हाला अत्यंत फायदा होतो. म्हणजे हे इतके दिवस तुम्ही जे लंघन करणं आहे ते तुम्हाला सहज शक्य होतं, पण त्याच्यासाठी तुम्ही निसर्गोपचार केंद्रामध्ये जाऊन हे लंघन करायला हवं. कारण तुम्हाला ऑलरेडी काही आजार असतील किंवा आजार झालेत आणि तुम्हाला माहिती नाहीये, पण तुम्ही लंघन करतायत आणि त्याच्याने ते अग्रिवेट झाले, तर अशा वेळेला तिथे तज्ञ लोक असणं गरजेचं असतं. लंघन करताना रुग्णाच्या मानसिक स्थितीचाही विचार केला जातो. दैनंदिन जीवनात 3-4 वेळा खाण्यापिण्याची सवय असते, अशा वेळी काही सुद्धा खायचे प्यायचे नाही या विचाराने धडकी भरते, मनस्थिती बिघडते. म्हणून पाणी पिऊन लंघन करावे किंवा लिंबू पाणी आवश्यकतेनुसार दिवसातून 3 ते 4 वेळा पिणे याला मान्यता दिली आहे. ऍक्च्युली लंघन जे केलं जातं त्याच्यामध्ये तुम्ही आवश्यकता असेल तरच पाणी प्यायचं, असा प्रकार असतो. की तुम्ही शरीराची डिमांड आहे तरच तुम्ही पाणी प्यायचं, की आपण इथून नाही की चला वेळ झाली, अरे आज आपण पाणी प्यायलोच नाहीये, अरे 2 लिटर पाणी प्यायला पाहिजे पण आता पाणी नाही प्यायलं तर काय होईल, असं नसतं. शरीर डिमांड करतं त्यावेळेला तुम्ही ते पाणी प्यायचं असतं. पण आपल्याला कसं असतं ना, आपल्याला ते विचारांनी झेपत नाही सुरुवातीला, की मी कसं काय करणार आहे, मला जमेल का नाही जमेल, बापरे इतका वेळ कसं राहायचं, काय झालं तर काय करणार, असं सगळं ते असतं. म्हणजे मानसिक स्थिती असते ना ती करण्याची सुद्धा, तर त्याला तो एक निग्रह लागतो. बरोबर. आणि म्हणून ते मी म्हणते की ते तप आहे, की तुम्ही लंघन करणं हे तुम्ही आधी विचारांनी आत्मसात करायला पाहिजे आणि निग्रह करायला पाहिजे, की हे मला करायचंय. तरच ते व्यवस्थित तुम्हाला करता येतं. कारण नाहीतर तुमचं मनस्वास्थ्य बिघडतं. कारण तुम्हाला त्या काळामध्ये जी उभाण येणार असतात, क्रायसिस होणार असतात, तर आता हे आपल्याला आधी सांगितलं जातं. तर मग कारण सांगितल्यानंतर ते सहन करण्याची, की नाही ठीक आहे हे झालं तरी मी सहन करेन, तर मग ते तुम्ही करू शकता. आणि म्हणून मग तुम्हाला थोडंसं इझी म्हणून मग लिंबू पाणी किंवा असं दिवसातून 3-4 वेळा प्यायला दिलं जातं, की तुम्हाला त्रास होणार नाही, की नाही बाबा काहीतरी पोटामध्ये गेलेलं आहे. हा, अशा प्रकारे. आता उपवासाचे अनेक प्रकार आहेत. एक म्हणजे काही न खाणे न पिणे. दुसरा प्रकार म्हणजे फक्त पाणी पिऊन राहणं, याला जल उपवास म्हणता येईल. तिसरा म्हणजे लिंबू पाणी, मध पाणी पिऊन राहणं. चौथा प्रकार म्हणजे फळांचा रस घेणं. पाचवा म्हणजे याच्यामध्ये एक ताक सुद्धा प्यायलं जातं काही आजारांमध्ये. पाचवा म्हणजे एक वेळ जेवण करणं, म्हणजे एकभुक्त राहणं, अशा प्रकारचे वेगवेगळे उपवास असतात. रुग्णाच्या मानसिक व शारीरिक क्षमतेनुसार तसेच रोगविकारानुसार हे उपवास केले जातात. म्हणजे जसं मी मगाशी म्हटलं, की मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती दोन्ही बघितली जाते आणि त्याच्यानुसार तुम्ही किती दिवसाचा उपवास करायचा आहे ते ठरवलं जातं. कमीत कमी 3 ते जास्तीत जास्त 51 दिवसही उपवास केला जातो. उपवासाने खरोखरच आश्चर्यकारक असे रोग निर्मूलन होते. ते उपवास काळातच होते, लवकर होते आणि म्हणून निसर्गोपचार शास्त्रात उपवासाचे फार महत्व आहे. म्हणजे एरवी तुमचं एखाद्या रोगावरती तुम्ही जर चिकित्सा घेत असाल, तर तेव्हा तुम्हाला जो काही कालावधी लागेल त्याच्यापेक्षा फार लवकर तुम्हाला जे काही रोग झालेले आहेत, तर ते रोग बरं होण्याचा कालावधी आहे तर तो ह्या उपवास कालामध्ये तुमचा कमी होतो. म्हणजे लवकर तुमचा रोग बरा होऊ शकतो. उपवास याचा अर्थ असा आहे की पंचमहाभूतातील आकाश या तत्वाचा अवलंब करणं. हं? आकाश तत्व असतं त्याच्यामध्ये. आकाश म्हणजे काय, पोकळी किंवा हवा असलेला भाग. शरीरामध्ये काही न खाल्ल्यामुळे म्हणजेच उपवासामुळे ही अशी पोकळी निर्माण होते. शरीरात साचलेली विषारी व विजातीय द्रव्य बाहेर टाकली जातात. शरीर शुद्धी होते व रोग दूर होतात. आयुर्वेदाने लंघनम परम औषधम असं म्हटलेलं आहे. आता ह्या काही गोष्टी आहेत, काही ओळी आहेत, त्या पुन्हा पुन्हा येतात आहेत. कारण का, ते तुमच्या मनावर ठसलं पाहिजे की ह्या ऍक्च्युअल होतं काय.
तर ती पोकळी जी काही घाणीने भरली आहे ती मोकळी केली जाते. शरीरातली एनर्जी जी आहे, जीवनशक्ती आहे, ती पचन संस्थेकडून इतर संस्थांकडे म्हणजे उत्सर्जन संस्था, रिपेअरिंगचं काम, रोगनिर्मूलनाचं काम याच्याकडे ती वळवली जाते. आणि त्याच्यामुळे काय होतं, शरीर शुद्धी होते आणि रोग दूर होतात. हे एक त्याच्यातलं एक काय म्हणूया तत्व त्याच्यामधलं आहे की ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हं. आता आपण त्याच्या मागचं तत्वज्ञान फिलॉसॉफी काय आहे तर ती बघूया. फास्टिंग या इंग्रजी शब्दास मराठी पर्याय शब्द आहे लंघन. लंघन आणि ईश्वरोपासना याला उपवास असं म्हटलं जातं. उप आणि वास, बरोबर. परमेश्वरावर जवळ राहणं म्हणजे उपवास होय. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणं. अशा उपवासाचे सर्व महत्व सर्व धर्मांमध्ये सांगितलेलं आहे. उपवासामुळे धार्मिक दृष्टीने समाधान व पचन संस्थेस विश्रांती असे दुहेरी फायदे मिळतात. आपण आता मघाशी बघितलं की शारीरिक आणि मानसिक दोन्ही गोष्टींचा अंतर्भाव याच्यामध्ये आहे. उपवास करायचा तर म्हणजे मानसिक दृष्ट्या सुद्धा तुम्हाला सक्षम असलं पाहिजे की नाही मला उपवास करायचा. तर हे ज्या वेळेला धार्मिक अधिष्ठान असतं ना, तर त्यावेळेला आपण बरोबर करतो की ज्यांची वृत्ती धार्मिक असते किंवा भक्ती मार्गाकडे वळलेले असतात त्यावेळेला नाही हे आपल्याला करायचंय, हा उपवास करायचा आहे. तर अशा प्रकारे मग ते ते तुम्ही ठरवलेलं असतं की नाही करायचाच आहे, की मग तो बरोबर तो उपवास होतो. हो की नाही. आणि जर तुमच्या मनामध्ये विचार आला की मी मी खाऊन पिऊन करेन किंवा मला जमलं तर मी करेन, तर मग तशाच प्रकारचा होतो, कारण तुम्ही विचार तसा करता. कारण कुठलीही गोष्ट हाताने कर्म करण्याच्या आधी आधी तुमचा तो विचार येतो, बरोबर, मनामध्ये. आणि मग तो तुम्ही बोलून दाखवता आणि मग त्याच्यानंतर तुमच्या हातून कृती घडत असते. त्यामुळे मानसिक दृष्ट्या तुम्हाला सक्षम राहायचं तर तुम्ही विचारांमध्ये तुम्ही बदल घडून आणायला पाहिजे कधी पण एखादी गोष्ट करायची असेल तर. रात्री व दोन खाण्याच्या मध्ये आपण अन्न ग्रहण करत नाही, हे एक प्रकारचे लंघनच आहे. म्हणजे रात्री आणि सकाळी तुम्ही जेवता किंवा नाश्ता करता याच्यामध्ये तुम्ही अन्न ग्रहण करत नाही, तर ते पण एक प्रकारचं लंघन आहे. आता सध्या इंटरमिटंट फास्टिंग हा प्रकार खूप फेमस होतोय, माहितीये का कोणाला? काय प्रकार आहे इंटरमिटंट फास्टिंग? आता हे नाव म्हणजे आता हा प्रकार जर बघितला तर हा आपल्याकडे पूर्वापार चालूच आहे. की आपण आपल्याकडे कशी पद्धत होती, सकाळी एकदा घरातून म्हणजे मला खेडेगावामध्ये मला अजूनही आठवतं की सकाळी एकदा जेवण करून गेलं की डायरेक्ट संध्याकाळचं जेवणच केलं जायचं. म्हणजे 5:30-6 वगैरे स्वयंपाकाला लागली बाई की 6:30-7ची जेवण करून खाटल्यावरती सगळे झोपलेले असायचे. म्हणजे 2 वेळा जेवणं हा प्रकार खेडेगावामध्ये पूर्वी कॉमन होता. बरोबर आहे ना मी काय म्हणते ते? म्हणजे त्याच्यानंतरच्या काळामध्ये मग न्याहारी हा प्रकार यायला लागला. मग न्याहारी करून जायचं, मग दुपारी जेवायचं, मग त्याच्यानंतर रात्री जेवायचं, म्हणजे असं 3 प्रकारचं. पण ते सुद्धा संध्याकाळच्या आत जेवलेलं असायचं. त्यामुळे संध्याकाळी 6:30-7ला जेवलेलं असेल तर तुमची डायरेक्ट न्याहारी म्हणजे सकाळी 8ला वगैरे किंवा अशा प्रकारे होत होती. तर हा जो प्रकार आहे तर इंटरमिटंट फास्टिंग मध्ये तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे 16 तास जर तुम्ही काही अन्न न घेता राहिलात तर तुम्हाला जास्त फायदा होतो. म्हणजे काय की 16 तास गेले 24 तासातले आणि मग तुम्ही राहिले किती 8 तास. हो की नाही. बरोबर आहे ना. 24 तासातले 16 गेल्यावरती 8 तास हो. राहिले ना. हा, मग हम्म. ते 8 तासामध्ये तुम्ही अन्न ग्रहण करायचं की मग तुम्हाला जे काय म्हणजे ज्यांना हल्ली डायबिटीस आहे काय आहे तर ते रोग तुमचे लवकर बरे व्हायला तुम्हाला मदत होते. अर्थात त्याही वेळामध्ये तुम्ही काहीही खायचं असा अर्थ नाहीये. जे व्यवस्थित जेवण त्या त्या रोगानुसार आहे ते तुम्ही खायचंय. पण इतका वेळ तुम्ही उपाशी राहायचे म्हणजे हा प्रकार लंघनाचाच झालाय. की तुम्ही इतका वेळ उपाशी राहिला तर याचा अर्थ काय होतो की तुम्ही तितका वेळ किंवा दीक्षितचं डाएट जे आहे, तुम्ही आता बरेच जणांना माहिती झालं हे युट्यूब वरती सगळीकडे येत असतं की दिवसातून 2 वेळा ठराविक वेळा तुम्ही ठरवायच्या आणि त्या वेळांमध्ये 1 तासामध्ये तुम्ही फक्त तेवढं खायचंय. बाकी तुम्ही काही खायचं प्यायचं नाहीये. पाणी प्यायचंय किंवा फार फार तर ते म्हणतात की 2 चमचे घोटवलेलं दही घेऊन त्याच्यात ग्लासभर पाणी टाकून ते ताक तुम्ही तेवढं पिऊ शकता. अशा प्रकारचं ते जेवण असतं. म्हणजे काय की तुम्ही 2 वेळाच अन्न ग्रहण करता आणि बाकीचा वेळ उपवास करता. आणि हा जो उपवास काल आहे ना, तो तुम्हाला मदत करतो तुमचा डायबिटीस किंवा इतर रोग घालवण्यासाठी किंवा शरीरामध्ये अतिरिक्त चरबी जी साठलेली आहे तर ती चरबी विरघळवून
तुम्हाला इतर कामांसाठी लागते तर त्यावेळेला ती वापरली जाते आणि मग तुम्ही बारीक होता. बरोबर. तर अशा प्रकारे म्हणजे लंघनाचा विचार आपल्या ऋषीमुनींनी किती प्राचीन काळी करून ठेवलाय किंवा आयुर्वेदामध्ये करून ठेवलाय किंवा निसर्गोपचारामध्ये करून ठेवलाय. तर ह्याचा तुम्हाला अंदाज येईल. हम्म. आता रात्री व दोन खाण्यांच्या मध्ये आपण अन्न ग्रहण करत नाही, ते एक प्रकारचे लंघनच आहे. निसर्गाच्या योजनेप्रमाणे अन्न ग्रहण आणि लंघन एकानंतर एक अशा रीतीने आपल्या जीवनात होतच असतात. म्हणजे अन्न ग्रहण करतो आणि मग लंघनाचा कालावधी येतो अशा प्रकारे. ती न्याहारी ती न्याहारी नंतर मध्यदीन भोजनापर्यंत तसेच नंतर रात्रीच्या भोजनापर्यंत लंघन करून आपण आकाश तत्वाची उपासना करीत असतो. ती उपासना निष्ठेने नियमित व पर्याप्त मात्रात केली तर निसर्ग जीवनात ही पुरेशी आहे. म्हणजे आता आपण त्यातल्या त्यात काय करू शकतो की दिवसातून ऍक्च्युली 2 वेळाच खायला पाहिजे, पण आपण जरी धरलं की 3 वेळा खाल्लं तरी मध्ये काही तोंडात टाकायचं नाहीये. आणि जो काही पोर्शन तुम्ही खाता अन्नाचा, तर तो ठराविक कॅलरी असलेला आणि निसर्गातून येतं ते तेवढं तसंच अन्न तुम्ही जास्तीत जास्त ती फळं ऋतुकालानुसार तुम्ही खायला पाहिजे. किंवा मोड आलेली धान्य की ज्याच्यातून जीव निर्माण होतो. म्हणजे ज्याच्यातून आता आपण मोड आलेली धान्य का म्हटलेलं आहे की त्याच्यातून झाड तयार होतं. आपण डाळी घेतल्या तर डाळी खाल्ल्याने काय होतं मला सांगा. डाळ आणि अ, मोड आलेली धान्य तर काय होऊ शकतं, काय सांगाल? डाळीमध्ये प्रोटीन असतं. हा मोड पण मग आल- हा आणि मोड आलेल्या कडधान्यामध्ये बी कॉम्प्लेक्स वगैरे. हा प्रोटीन प्लस बी कॉम्प्लेक्स दोन्ही असतं, पण ते खाल्ल्यानंतर काय होतं? डाळी खाल्ल्या तर तुमचं पित्त वाढतं शरीरातलं, हो. हो. वाढतं ना. आणि तसं तुमचं मोड आलेली धान्य तुम्ही खाल्ली तर नाही होत. तुम्ही कच्च्या स्वरूपात खाल्ली. आता काहींना सुरुवातीला कच्च्या स्वरूपात खाऊ नाही शकत. मग अशा वेळेला अर्धवट शिजवलेली किंवा म्हणजे सुरुवात तुम्ही कर सगळ्यात पचायला हलके मूग असतात. त्यामुळे मूग मूग कधी पण आजारी जरी पडले तरी सुद्धा आयुर्वेदामध्ये मुगाचं कळण घ्या किंवा अशा प्रकारचं सांगतात करायला. का तर ते पचायला हलकं असतं म्हणून. आणि निसर्गोपचारामध्ये निसर्गातून जे जे काही येतं म्हणजे मॅनमेड तुम्ही काही थोडक्यात खाऊ नका असं हा सल्ला दिलेला असतो. पण वर्षानुवर्ष आपण तसं खात नाही. त्यामुळे आपण आता जर विचार केला, हे बघून तुम्ही जर विचार केला की जरा आता आपण निसर्गोपचाराकडे वळूया, तर स्टेप बाय स्टेप तुम्ही सुरुवातीला फळं खायला सुरुवात करा. की सकाळच्या न्याहारीच्या वेळेला तुम्ही जर फळं खाल्ली आणि फळं खाऊन सुरुवात केली तर निश्चित म्हणजे तुम्हाला असं वाटतं की फळं खाऊन पोट भरेल का, मग मला भूक लागणार, असं होत नाही. कारण फळांमधून जी डायरेक्ट एनर्जी येते ना ती तुम्हाला नक्की जीवनशक्ती देते. थोडीशी जास्त फळं खा की मग तुम्हाला हळूहळू ती त्याची सवय होणार आहे तुम्हाला आणि अजिबात तुम्हाला थकल्यासारखं नाही जाणवणार किंवा काही नाही होत याच्याने. कारण हे प्रयोग सगळे आम्ही घरी करून बघितलेले आहेत. उशिरा जेवतानाच लवकर जेवण हे सुद्धा आता लंगनाचं आता लंगनामध्ये आपण जर म्हटलंय की आपण संध्याकाळचं रात्रीच्या जेवणानंतर सकाळचं जेवण हे लंघनाचाच एक प्रकार झालाय. बरोबर. मग रात्रीचं जेवण तुम्ही लवकर घेतलं हं तर बऱ्याच वेळेला काय होतं की घरातले पुरुष लोकांच्या ह्या जास्त तक्रारी असतात की मग नंतर मला भूक लागणार, मग मी काय खाऊ. बरोबर होतं ना, असं वाटतं की नाही? म्हणजे मी काय म्हणते ते बरोबर आहे की नाही? होय. होय. होतं ना. मग कारण हे माझ्या घरी पण घडलेलं आहे. म्हणजे मी ज्या वेळेला निसर्गोपचार 97 मध्ये म्हणजे 96 मध्ये जेव्हा त्याच्याही आधी अभ्यास केला त्यावेळेला एकदम चेंज होणं घरामध्ये होत नाही. आपण शिकतो आणि आपण नव्याने काहीतरी चला करूया आणि ते सगळं बारगळतं घरामध्ये. कारण घरातली कर्ता व्यक्ती ते मान्य करत नाही. पण हळूहळू याच्यावरती एक उपाय म्हणजे काय सांगू, 9 साडे 9चं जेवण होतं ना ते अर्धा अर्धा तास लवकर करत आलो आम्ही. म्हणजे ठीक आहे नाही जेवायचं ना, म्हणजे मी हाही प्रकार केले की ठीक आहे एक पोळी ठेवते नंतर तू पोळी भाजी नंतर खा भूक लागली तर. फळं खा, फळं ठेवते तू नंतर फळं खा पाहिजे तर. खरं तर रात्रीची वेळ फळं खाण्याची नाहीये. पण ठीक आहे तू ते फळं खा की तरी पोट भरल्याचं समाधान मिळेल आणि हलकं पडेल पोटाला. पण मग ते असा विचार येतो फळ खाऊन काय पोट भरणार नाहीये. ते काय जे खाण्याच्या वेळेला काय फळ खायचं. मग ते पण नाही. मग त्याच्यापेक्षा एक सर्वात उत्तम उपाय म्हणजे सगळ्यांनी मी ज्यांना सांगितलं आणि तो उपयोगी पडला तो म्हणजे 15-20 मिनिटं अर्धा तास जेवण लवकर करायला सुरुवात करायची. आपली वेळ आहे जेवणाची वेळ तर ती थोडी शिफ्ट करायची. 15-20 मिनिटं आणि अर्ध्या तासाने काहीही फरक पडत नाही.
8-8, 15-15 दिवसांनी तुम्ही जर ही वेळ थोडी थोडी आधी आधी करत गेलात ना, तर बरोबर, कारण सटायटी सेंटर, मेंदूतलं जे सेंटर आहे ते त्यावेळेला तुम्हाला की आता चला वेळ झाली जेवायचं हे सांगतं. मग तुम्ही ते आधी आधी हळूहळू करत आलात ना, तर तुम्ही बरोबर जेवू शकता. म्हणजे आता आमच्याकडे 6:30-7ला स्वयंपाक होतो. 7चं लेक्चर असेल तर त्याच्या आधी माझा स्वयंपाक किंवा जेवण करून झालेलं असतं. म्हणजे मग हे होतं आपोआप आणि हे सगळ्यांच्या बाबतीमध्ये होऊ शकतं, कारण सगळी माणसंच आहेत. कारण मी जसं म्हणलं की विचार आपला असेल ना, विचारांनी होतं ते. आणि आपल्या सवयी थोड्या आपल्याला हळूहळू बदलायच्या की त्या होतात. एकदम बदलायला गेलं तर होत नाही. आणि तसंच हे लंघनाचं सुद्धा तेच आहे. आपण सूक्ष्म रीतीने निरीक्षण केल्यास निसर्गाची चक्र व्यवस्था आपल्या लक्षात येईल. दिवस रात्र, प्रकाश अंधार, भरती ओहोटी, उन्हाळा पावसाळा, श्वास प्रश्वास या चक्रांप्रमाणेच अन्नग्रहण आणि लंघन हे चक्र एकमेकांना पूरक आहे. म्हणजे ते असलंच पाहिजे. ही चक्रे सातत्याने काम करीत असतात. अन्नग्रहण आणि लंघन या चक्रामुळे पचनक्रिया व्यवस्थित चालू राहते व पचन आणि उत्सर्जन या चक्रांना पूर्तता मिळते. म्हणजे तुम्ही खाल्लेला, मोस्टली काय होतं, आपण खातो. आता विचार करा, जर सकाळी उठल्याबरोबर चहा घेतला, चहा कॉफी कोणी जे काय घेत असतील किंवा दूध घेत असतील कोणी, तर ते घेतलं. त्याच्याबरोबर पुष्कळ जण बिस्किट वगैरे खातात हल्ली. म्हणजे अगदी छोटे छोटे ज्यांच्याकडे आपण म्हणूया झोपड्यांमध्ये सुद्धा पैसे नाहीये, तिथे सुद्धा पाव, चहा पाव किंवा चहा बिस्किट खाल्ली जातात. हा, म्हणजे आपण किती विरुद्ध आहार खात असतो हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यानंतर नाश्ता केला जातो, तो ब्रेकफास्ट खाल्ल्यानंतर मग तो 8:30-9ला जर खाल्ला असेल तर त्याच्यानंतर 12:30-1ला जेवण केलं जातं. परत 3:30-4ला काहीतरी खाल्लं जातं. त्याच्यानंतर परत संध्याकाळी जेवलं जातं. म्हणजे पहिलं अजून पचलं नाहीये, ते पूर्णपणे खाली गेलं नाहीये तोपर्यंत आपण खात असतो. आणि ह्याच्यामध्ये अजून कोणी समजा आवडीचा पदार्थ समोर आणला, अरे घे रे 2 घास, आपण लाडू आणला, काही आणलं, जे काही आवडीचं काहीतरी समोर असेल किंवा समोर दिसलं म्हणून आपण खातो. कधीतरी काही कारण नसताना खातो. म्हणजे हे असं सारखं आपण उदरभरण आपलं चालू असतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, पचनाची जी क्रिया आहे तर त्याच्यामध्ये अडथळे यायला लागतात, की पहिलं पचन नाही झाले आणि अजून तुम्ही वरून टाकता आहात. आता पचन बिघडलं की तुमचं उत्सर्जन बिघडतं. आणि इथे तेच आपल्याला सुधारायचंय. हं? शरीरातील सर्व विषद्रव्य, विघातक पदार्थ शरीराबाहेर टाकणाऱ्या उत्सर्जन क्रियेस उत्तेजना मिळते. तिचे काम पूर्ण होण्यास सहाय्य प्राप्त होते. मनोकायिक यंत्रणा आधी व्याधींपासून दूर होते. म्हणजे जर तुम्ही अन्नग्रहण आणि लंघन याचं चक्र जर व्यवस्थित केलं तर हे तुमचं आपोआप घडणार आहे. आणि मग जे सायकोसोमॅटिक डिसिजेस आहेत, आणि मोस्टली त्याच्यामध्ये असं दिसून येतं की ज्यांना काही आजार आहेत तर त्यांचा आधी अ, खाण्याकडे त्यांचा भर आधी होतो. म्हणजे काय, की मानसिक स्थिती बिघडली की काहीतरी तोंडात टाकावंसं वाटतं, ही आपोआप त्यांना भावना होत असते आणि त्याच्यातून चरबी वाढते, त्याच्यातून सगळे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. तर इथे म्हणूनच हे तोंडाला आळा जर दिला तर पुढे जे होणारे रोग आहेत, मनोकायिक, डायबिटीज, हायपरटेन्शन किंवा इतर काही रोग, तर त्याच्यापासून मनुष्य नक्की दूर राहू शकतो. आता इथपर्यंत हे सगळ्यांना समजलेलं आहे. आपण पशुपक्ष्यांचं बघितलं आणि अ, उपवास करतो तर त्याच्याबद्दलची जी काही माहिती आहे तर ती आपण याच्यामध्ये बघितली. ही समजली सगळ्यांना? हो मॅडम. ठीक आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण जे काही उपवास करणार आहोत किंवा करतो आहोत किंवा इथे जे काही सांगितलं आहे, तर त्याचा तुमच्या शरीरावरती काय परिणाम होतो? आपल्याला हे एक तंत्र तर त्यांचं कळलेलं आहे, की तुमचं पचनाची क्रिया तुमची त्याच्यामध्ये तिला आराम द्यायचा आहे आणि ती एनर्जी जाते उत्सर्जन क्रियेकडे. उत्सर्जन क्रियेत शरीरातली घाण बाहेर पडते. परत आणखीन नवीन पेशी निर्माण, नवनिर्मिती व्हायला लागते आणि शरीरामध्ये जंतू संसर्ग आहे तर तो कमी व्हायला लागतो. म्हणजे ह्या 2-3 गोष्टी आहेत, ह्या आपल्याला आतापर्यंत सारख्या बोलून आपल्याला आता कळलेल्या आहेत. पण आतमध्ये पचन संस्थेला आराम मिळतो तर काय काय शरीरामध्ये घडून येतं, तर ते आपण बघणार आहोत. हा, तर पहिलं काय आहे, तर पचन संस्थेला आराम मिळतो. खाल्लेले अन्न पचवण्यासाठी शरीराला आपल्या शक्तीचा खूप व्यय म्हणजे खर्च करावी लागते. म्हणजे अन्न पचवायची आहे तर खूप सारी एनर्जी त्याच्यासाठी लागत असते. आता आपल्या लक्षात येईल की आपण जर लग्नाचं जेवण जेवलो किंवा एखादा सण आहे आणि घरी चांगलं श्रीखंड पुरीचं जेवण झालंय, 2 घास जरा जास्तच गेले, तर त्याच्यानंतर शरीराची अवस्था काय होते आपली?
शरीराची अवस्था काय होते आपली? खूप जडजडपणा जडपणा वाटायला. येतो. जडपणा येतो. आणि काय होतं? झोपावंसं वाटतं जरा दोन मग घरात. हो होतं ना, हो. थकल्यासारखं शरीर आणि जड झोप. झालंय. आता मग झोपावंसं का बरं वाटतं? आता शरीर जड झालंय. आता तुम्ही एरवी जे काही जेवता त्याच्यापेक्षा थोडं तळलेलं जरा खाल्लं जातं किंवा थोडंसं गोड जास्त खाल्लं जातं. आणि मग हे सगळं नेहमीपेक्षा जास्त कॅलरीज तुम्ही खाता आहात. मग त्याचं पचन तुम्हाला करायचं आहे, तर थोडा जास्त रक्त पुरवठा लागणार आहे. बरोबर? मग तो जास्त रक्त पुरवठा लागणार आहे, तर मग आता तो शरीर काय करणार? की मला जरा जास्त पुरवठा पाहिजे, डायजेशन करायचंय, तर मग इतर ठिकाणी जे काही रक्त गेलेलं आहे म्हणजे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, बरोबर? तर तिथलं रक्त थोडं थोडं ते मागतं, ओढून घेतं थोडंसं. थोडंसं मेंदूकडचा जो पुरवठा आहे, मेंदू म्हणजे काय? मेंदू म्हणतो नाही मला माझा माझा हिस्सा पाहिजे रक्ताचा, बाकी तुम्ही काय करायचं ते करा. पण जर तुमचं इथे पोटामध्ये जास्त अन्न गेलेलं आहे, तर तिथलंही थोडंसं रक्त येतं. त्यामुळे थोडंसं वाटतं की नाही झोपावं, हो की नाही? आणि हातपाय गळून जातात की आता नाही, इथे तिथे काय रक्त, तिथलं रक्त इथे सगळं पचन संस्थेकडे ओढलेलं आहे. आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की जरा झोपावं किंवा पडून राहावं किंवा हातपाय जरा जड झालेत, कळून गेल्यासारखे झालेत. बरोबर आहे की नाही? मग ही एनर्जी आणि हे सगळं करायला एनर्जी लागतच असते की नाही ही सगळी. आणि याच्यामध्ये आपल्या शरीराची खूप सारी एनर्जी ही खर्च होत असते. हम्म. पण जेव्हा आता पुढे जाऊया, पण जेव्हा शरीराजवळ पचनाचे कार्य करण्यासाठी काही शिल्लक नसते, आता हे केव्हा शक्य आहे? तुम्ही लंघन करता त्यावेळेला, की तुमच्या शरीरामध्ये अन्न गेलेलं नाहीये. हम्म. आणि मग आता काय पचवायचं ना? मग ती एनर्जी कुठे जाणार? तर ती वेगळ्या डायरेक्शनला जाते, ती दुसरीकडे वापरली जाते. अशा अवस्थेत या शक्तीला रोगनिवारणाचे काम करण्यास अवधी मिळतो. म्हणजे मग आता शरीरामध्ये ऑलरेडी जे काही घाण आपण करून ठेवलेली आहे, हं, एरवी तिच्याकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये आपल्या जीवनशक्तीला. कारण का सगळीकडे डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे. मग त्याच्यामध्ये वेळ मिळाला तर ती करणार आहे. पण आता जर पचन संस्थेची एनर्जी शिल्लक आहे, मग ती काय म्हणते की चला आता आपण जाऊया आणि मग जिथे घाण पडली ती बाहेर टाकूया. मग रोगनिवारणाचं काम केलं जातं. मग त्याचा परिणाम म्हणून आता काय दिसायला लागतं आपल्या शरीरामध्ये? तर जिभेवरती पांढरा थर असतो ना, तर आधी मी म्हटलंय की उभांड येतं की नाही, जसं मी म्हटलंय क्रायसिस, आपण म्हटलंय की जिभेवरती पांढरा थर येतो किंवा अंगाला घाम येतो किंवा अशा प्रकारे. तर हे जे सगळं तो जो थर आलेला आहे तर तो हळूहळू नष्ट होतो. ज्यावेळेला ताप आलेला असताना आपली जीभ खराब होते, तोंडाची चव जाते. पण ज्या वेळेला आपण बरे व्हायला लागतो त्यावेळेला पुन्हा आपल्या तोंडाची चव येते, पुन्हा आपल्याला बरं वाटायला लागतं, हो की नाही? जिभेवरचा थर असतो तो निघून जातो. हे एवढं तर प्रत्येकाला माहितीये, कारण ताप केव्हा ना केव्हा प्रत्येकाला आलेलाच आहे, हो की नाही? तर म्हणजे आपण जरी ब्रश केलं ना तरी आपलं तोंड थोडं खराब असल्याचं आपल्याला जाणवतं. तर हा जिभेवरचा पांढरा थर नष्ट होतो, पोट हलकं वाटू लागतं. हं? विश्रांती, पचनक्रियेत भाग घेणाऱ्या अवयवांना विश्रांती मिळाल्याने त्यांच्यात ताकद येते. पचनक्रियेमध्ये आपण ज्या ज्या वेळेला जे अवयव भाग घेत असतात तर त्यांना सुद्धा विश्रांती मिळते आणि त्यांच्यामुळे पुन्हा म्हणजे आपण जसं म्हटलं ना की एक एक दिवस त्यांना संडेला सुट्टी आपल्याला असते, तशी त्यांना सुद्धा एक दिवस आपण जर सुट्टी दिली तर पुन्हा जोमाने ते कार्य करायला लागतात. आणि ह्याचा परिणाम काय होतो की उपवास केल्यानंतर म्हणजे उपवास तुमचा संपतो त्यावेळेला असं म्हटलं जातं की तुम्हाला स्वाभाविक भूक लागते. म्हणजे नॅचरली तुम्हाला जी काही भूक लागायला हवी, आपण एरवी वेळ झाली म्हणून खातो. बरेच बरेच जण असं कोणी विचार करतं का चला आता मला भूक लागले तडसून आणि म्हणून मी जेवतोय. नाही, आपण काय करतो, 1 वाजलाय, 12:30 वाजले, इतके वाजले म्हणून आपण जेवतो. आपल्या जेवणाच्या वेळा सुद्धा कशा असतात, मुलांच्या येण्यावरती असतात किंवा घरातली कुटुंब प्रमुख येण्यावरती आपल्या जेवणाच्या वेळा असतात. म्हणजे किती समजा मुलांसाठी लवकर स्वयंपाक केला तरी घरातली बाई थांबते किती वाजता की नवरा येईल तेव्हा एकत्र बसून जेवू म्हणून, हो की नाही? म्हणजे याच्यामध्ये दोघांचंही वाट लागते पचनक्रियेची, हो की नाही? आणि तसं नाही केलं तर ती म्हणजे अशी कशी नवऱ्यासाठी थांबत नाही वगैरे असे आपण विचार करतो. पण पूर्वीच्या काळी असं नसतं. सूर्यास्तानंतर कोणीही व्यक्ती काम करत नव्हतं. पण आता हे बदल झालेले आहेत आणि त्याला आपण टाळू नाही शकत त्या गोष्टी. कामाच्या वेळा आपण टाळू नाही शकत. पण मग आपण जेवणाच्या वेळा निश्चित सांभाळू शकतो. ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे, की आपण निश्चित जेवणाच्या वेळा सांभाळू शकतो. हं. आता हे पचन संस्थेला आराम आपण बघितलेला आहे. आता याच्यानंतर
पचन संस्थेला आराम. तर पुढचं काय आपण काय बघितलंय, उत्सर्जन संस्थेच्या कार्याला आपल्या वेग येतो. आता निष्कासन किंवा बाहेर फेकणं किंवा उत्सर्जन म्हणजे एकच. जेव्हा पचन संस्थेजवळ अन्न पचवण्याचे कार्य नसते तेव्हा शरीरात साठलेली विषारी द्रव्य सुटी पडू लागतात. शरीरात असणारी नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती या विषारी द्रव्यांचे निर्मूलन करण्याच्या कार्यास लागते. आधी आपण जसं म्हंटल तसं पचन संस्थेचं जवळ कार्य नाहीये. तर मग नंतर काय होतं, आपण बघितलं की ह्या पोकळ्या आहेत, तर त्या पोकळ्या म्हणजे जे साठलेले ते घाण सगळी आपोआप ती सुटू लागते. आणि मग काय होतं, तर शरीरातली नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती, आपली जी नॅचरल पॉवर असते, रोगप्रतिकारक शक्ती असते, तर तीच आपोआप म्हणजे तीच कार्य करायला लागते की ते जे साठलेलं आहे आपल्या शरीरामध्ये ते बाहेर फेकायच्या कार्याला लागते. आणि क्रमाक्रमाने ही विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात. आता ही याच्यामध्ये हे फेकण्याच्या कार्यामध्ये आता कधी कधी काय होतं माहितीये की नॅचरली ती बाहेर पडत नाहीये. आपण एवढं आपलं इतकं साठून राहिलेलं शरीरामध्ये की नुसतं आपण लंघन केलं आणि आपोआप बाहेर पडते असं होत नाही. मग त्याच्यासाठी निसर्गोपचार केंद्रामध्ये काही काही गोष्टी तुम्हाला केल्या जातात की त्याच्याद्वारे मदत होते की ही जी विसर्जनाची क्रिया आहे, बाहेर फेकण्याची क्रिया आहे, तर ती तुमची व्यवस्थित व्हायला पाहिजे. आता ती काय असते, तर उपवास काळामध्ये जर एनिमा, बाष्पस्नान, कटी स्नान किंवा गरम पाण्याचे पादस्नान इत्यादी उपचारांचा अवलंब केला तर निष्कासन कार्याला चांगला वेग मिळतो. आता ह्या गोष्टी आपण बघितलाय. एनिमा मध्ये काय होतं मला सांगा बरं, एनिमा मध्ये काय होतं? एनिमा प्रत्येकाला माहितीये. काय मोठं होतं? आतडं साफ होतं. मोठं आतडं साफ होतं. पाणी वापरलेलं असतं, वरती एका याच्यामध्ये पाणी ठेवलेलं असतं, ती ट्यूब असते, एक कॉक असतो, ती ट्यूब असते, ती ट्यूब लावून आपल्या एनस मधून आत टाकतात, तो कॉक सुरू करतात, ते वरचं पाणी आहे ते वेगाने आतमध्ये येतं आणि तुमच्या आतड्या एनस मधून आत जातो, मोठ्या आतड्यापर्यंत जातं आणि मग ते तिथून थोड्या वेळाने नंतर आपोआप म्हणजे त्या व्यक्तीला झोपून राहा सांगतात, नंतर आपोआप भावना होते, मग म्हणतात टॉयलेटला जा, मग ते गेल्यावरती आपोआप पोटातलं बाहेर यायला लागतं, तुम्हाला काहीही कष्ट करायला लागत नाहीत, आपोआप बाहेर येतं. अगदी पाणी असेच तोपर्यंत ज्यांच्या गुठळ्या असतात अगदी म्हणजे इतक्या घट्ट गोळे झालेले असतात स्टूलचे, तर ते सुद्धा बाहेर पडतात याच्याने, म्हणजे खालच्या खाली आपोआप म्हणजे बाहेर पडतं. आणि अशाच प्रकारे आता तुमचं कमरेचं म्हणजे आता वेगवेगळ्या ठिकाणची तुम्हाला अशुद्धी बाहेर काढायची, बरोबर. मग आता ती वेगवेगळ्या ठिकाणची काढायची, तर त्याच्यासाठी मग बाष्पस्नान घेतो त्यावेळेला काय करतात मला सांगा बरं, म्हणजे स्टीम बाथ. बाष्पस्नान म्हणजे स्टीम बाथ, स्टीम घेतात. स्टीम घेतात. मग आता कुठून बाहेर पडणार आहे आपली, कुठल्या, स्वेदग्रंथी. हा म्हणजे त्वचेमार्फत तुमची बाहेर पडणार. आपण बघितलं ना उत्सर्जन कशा कशातून होतं, तुमचं मोठ्या आतड्यातून होतं, त्वचेमार्फत होतं, लंग्स मधून होतं, तुमचं किडनी मधून तुमचं हे बाहेर फेकलं जातं, बरोबर आहे. आणि जे अनावश्यक काही पदार्थ आहेत तर ते लिव्हर मधून सुद्धा ते बाहेर टाकून दिले जातात, म्हणजे अन्नमार्गात येऊन किंवा अशा प्रकारे ते म्हणजे आपण जे काही नकोय ते पदार्थ बाहेर फेकले जातात. पण मुख्यत्वे करून हे चार आहेत की त्याच्यातून सगळं बाहेर फेकलं जातं. मग आता बाष्पस्नान घेतो त्यावेळेला स्किन मधून ते तुमचे बाहेर पदार्थ फेकले जातात. तर अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी काय साठलेलं आहे त्याच्यानुसार कटी स्नान, म्हणजे गरम पाणीच्या मध्ये तुम्ही पाय ठेवायचे किंवा इतरही काही पद्धती आहेत, तर ह्या तुम्ही उपचार पद्धती केल्या तर तुमचं हे जे बाहेर फेकण्याची जी काही क्रिया आहे तर ती तुमची लवकर त्याला वेग मिळतो. तर लिव्हरचं काय काम आहे आता याच्यामध्ये बघूया. तर एक अमिताभ बच्चनचा डायलॉग आहे, काय आहे बरं डायलॉग लिव्हर वरती, सगळ्यांनी पिक्चर तर बघितलेला आहे, दारू पिणे से लिव्हर खराब होता है, हा आहे ना डायलॉग. म्हणजे आपण म्हणूया बच्चा बच्चा जानता है असा तो हम्म. डायलॉग आहे ना असा. हो हो. हा म्हणजे तुम्ही मग आता दारू प्यायलं तर लिव्हर मध्ये जाते का दारू, लिव्हर मध्ये जाते का, नाही. नाही जात, बरोबर. तुम्ही आपला जर अन्न मार्ग बघितला
तर तुम्ही तोंडातून अन्ननळीतून जातं, त्याच्यानंतर स्टमक मध्ये जातं, स्टमक मधून नंतर लहान आतडं, मोठं आतडं, आणि नंतर ते खाली जातं, बरोबर. आणि त्याच्यामध्ये मग लिव्हर कसं काय त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतं? लिव्हर का खराब होतं? विचार केलाय का कधी लिव्हर का खराब होतं? का होत असेल लिव्हर खराब? आपल्या शरीरामध्ये आपल्या जे लिव्हर आहे, तर लिव्हर मध्ये खूप सारे फंक्शन चालू असतात, की अजूनही शास्त्रज्ञ ते शोधून काढण्यासाठी त्यांचं रिसर्च वर्क चालू आहे. हं तर त्याच्यामध्ये आपण म्हणूया की त्याला प्रयोगशाळा असं म्हटलेलं आहे लिव्हरला. आणि जे काही विषद्रव्य आपल्या शरीरामध्ये येतात, तर ते लिव्हर आहे ना, तर ते बाजूला विषारी द्रव्य बाहेर फेकण्याचं काम आहे ना, ते लिव्हर करत असतं. आणि मग हे आपण जे अल्कोहोल घेतलं जातं, तर ते अल्कोहोल अल्कोहोल म्हणजे विषारी द्रव्यच झालं, बरोबर. ते काही आहार्य पदार्थ नाहीये तो. मग ते बाहेर फेकण्याचं काम लिव्हर करतं. आणि मग ते लिव्हर त्यामुळे मग ते डॅमेज व्हायला सुरुवात होते, सारखं त्याला ते काम करायला लागल्यामुळे. हम्म. आता ती फार गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, का आणि म्हणजे कसं आहे वगैरे. पण एवढं आपण नक्की समजू शकतो की जे आवश्यक अनावश्यक गोष्टी आहेत, म्हणजे शरीरात कुठलंही विष गेलं तर ते बाहेर, म्हणजे आधी ते लिव्हर कामाला लागतं. यकृत म्हणजे शरीराची प्रयोगशाळा आहे. आपण जो आहार घेतो त्याचे सर्वप्रथम पचन संस्थेच्या प्रक्रियेमुळे पचन होते. त्यानंतर ते आतड्यातील श्लेष्मा आवरण म्हणजे म्युकस मेम्ब्रेन द्वारे शोषलं जाऊन रक्तप्रवाहामध्ये मिसळलं जातं. म्हणजे जे काही घेतो तर त्याच्यातनं आवश्यक भाग आहे, तर तो आपल्या आतमध्ये आतड्यामध्ये जे काही आतलं मेम्ब्रेन आहे चिकट, म्युकस मेम्ब्रेन म्हणतात, तर त्याच्यातून ते शोषलं जातं आणि रक्तप्रवाहामध्ये जातं. या प्रकारे पचलेला आहार शेवटी कित्येक शिरांद्वारा यकृतामध्ये पोचतो. पोर्टल सिस्टम जर कोणी अभ्यास केला असेल तर पोर्टल सिस्टम असते, म्हणजे हेपॅटिक पोर्टल सिस्टम, आणि म्हणजे लिव्हर साठी वेगळी, आणि तिथे मग ते विशिष्ट शिरांद्वारा ती यकृतामध्ये पोचते. त्या ठिकाणी त्याच्यावरती दुसऱ्या प्रक्रिया होतात. हम्म. यकृत हा शरीरातील मुख्य विषनिवारक अवयव आहे. यकृतातील पेशी, आता त्या कुठल्या, त्याला पॅरेनकायमल पेशी म्हटलं जातं, ज्या पेशी ह्या काम करतात, अन्नामध्ये असलेल्या विषारी द्रव्यांना बाहेर फेकण्याच्या कामाला लागतात. म्हणजे आपण जे काही अन्न घेतलेलं आहे, तर ते अन्न कुठे जातं, तर विशिष्ट शिरांद्वारे आधी लिव्हर मध्ये जातं, आणि त्यांच्यावरती अजून काही प्रक्रिया होतात. आणि त्याच्यातलं जर काही पॉइझनस सबस्टन्स असेल, तर तो ह्या पॅरेनकायमल पेशी आहेत, तर त्या मार्गाला लागतात की आता यांना बाहेर फेकायचंय. आता उपवासाच्या काळात आहाराचे सेवन बंद झाल्याने विषारी द्रव्य निर्माण होण्याचे कार्य देखील बंद असते. म्हणजे आपण जे काय खातोय त्याच्यातून, आता साधं विषारी म्हणजे नुसतं मी आता दारूचं नाव घेतलं म्हणजे अल्कोहोलच आलं असं नाहीये. आता आपण बरेच काही पदार्थ खात असतो, तर त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात, बरोबर, वेगवेगळे रंग टाकलेले असतात. आता हे सुद्धा केमिकलच आहे. आणि हे सुद्धा, आता हे ज्या मॅनमेड गोष्टी आहेत त्या शरीरासाठी अनावश्यकच आहेत, बरोबर. तर ते सुद्धा म्हणजे बाहेर फेकण्याचं काम हे इथे केलं जातं. आता आपण खात नाही आहोत म्हणजे काय, की विषारी द्रव्य होण्याचं कार्य देखील बंद आहे. म्हणजे रक्तामध्ये सर्व शरीरात साठवलेली विषारी द्रव्ये नाहीशी करण्यासाठी यकृताला या पॅरेनकायमल पेशी आहेत, तर संपूर्ण शक्तीनिशी कामाला लागतात. म्हणजे आता त्यांना दुसरं काही काम नाहीये ना, अन्न पचवण्याचं दुसरं काही काम नाहीये. मग आता ते काय करतात, की शरीरात साठलेली विषद्रव्य आहेत, तर ती बाहेर फेकण्यासाठी ते पूर्ण कामाला लागतात. त्या क्रियाशील बनतात, आणि म्हणून उपवासाच्या पहिल्या काही दिवसात शौचाचा रंग पिवळा असतो. हम्म. शौचाचा रंग बाईल म्हणजे ते पिवळा आपला असतो. तर त्याला कारण हे आहे की आपल्या शरीरातील सगळी विषद्रव्य बाहेर टाकण्याचं काम हे यकृतामार्फत केलं जातं. मनुष्याचे आरोग्य यकृताच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतं. आपण म्हणतो ना की म्हणजे अं जिगर आहे का एखादी गोष्ट करण्यासाठी. आता जिगर म्हणजे काय? जिगर म्हणजे हार्ट आहे का? हं? जिगर म्हणजे हार्ट का? नाही, काळीच यकृत. हा, मग म्हणजे काय, की जी शक्ती ताकद आहे एखादी एखादी गोष्ट करण्याची, जिगर आपण जी म्हणतो,
किंवा करण्याची तयारी आहे ती कुठून येते? ती पचवण्याची तुमचं तयारी. यकृत स्ट्रॉंग असेल तर, हम्म. लिव्हर स्ट्रॉंग असेल तर, बरोबर. तर म्हणून ते जर स्ट्रॉंग असेल, त्याची कार्यक्षमता चांगली असेल, तर तुमचं आरोग्य, धडाडी वृत्ती ही सगळी तिथून आपल्याला येत असते. आता रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ. आता साहजिक आहे, तुमचं शरीरातलं सगळं पचन संस्थेला आराम आहे, सगळी घाण बाहेर टाकली जाते, मग आपोआप काय होणार आहे की तुमची रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होणार आहे. उपवासामुळे जेव्हा शरीरातील विषद्रव्ये बाहेर फेकले जातात, तेव्हा शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होते. अशा प्रकारे जागृत झालेल्या व चैतन्यमय बनलेल्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये रोगांना नष्ट करण्याचे सामर्थ्य असते. रोगप्रतिकारक शक्ती प्रत्येकामध्ये असतेच, पण आपण जे काही त्याच्यावरती अत्याचार करत असतो, अति खाऊन किंवा आपण व्यायाम नाही करत किंवा आहार विहार पद्धती चुकीच्या असतात, तर त्याच्यामुळे ह्या रोगप्रतिकारक शक्ती ही आपली कमी होत जाते. पण लंघन केल्यामुळे मात्र ती पुन्हा पूर्ववत कामाला लागते. मानसिक शक्तीचा विकास. उपवास करणाऱ्या बहुतेक लोकांना उपवास काळात मानसिक दृढता आणि आत्मविश्वास वाढण्याचे अनुभवास येते. मानसिक शक्ती वाढण्याचा शरीरावर देखील चांगला परिणाम होतो व त्यामुळे शरीर लवकर रोगमुक्त होते. याच्यामध्ये आपल्याला दृढता यायला लागते. मानसिक शक्ती वाढते म्हणजे एखादी काम करायचंय म्हणजे करायचंय, ही जी वृत्ती असते ना, ती यायला लागते. थोडं पॉझिटिव्ह थिंकिंग व्हायला लागतं आणि सगळ्यात महत्वाचा आध्यात्मिक म्हणजे थोडं आपण अध्यात्माकडे स्वतःचा विचार करायला लागतो. म्हणजे स्वतःचा विचार म्हणजे स्वार्थी विचार नाही मला म्हणायचंय, स्वचा विचार आपण करायला लागतो. थोडस आध्यात्मिक प्रगती सुद्धा लंघनाने व्हायला लागते. आता उपवासाने होणारे फायदे, प्रोज अँड कॉन्स काय आहेत? म्हणजे ऍक्च्युली फायदे म्हणण्यापेक्षा त्यावेळेला म्हणजे काय काय होतं आणि काय काय त्या गोष्टी आपण बघणार आहोत. निरोगी अवस्थेत उपवास केल्याने पचन संस्थेला आराम मिळून तिचे कार्य जोमाने सुरू होते. रोगी अवस्थेत उपवास केल्याने म्हणजे तुम्हाला रोग झालेला आहे, अशा अवस्थेत तुम्ही जर उपवास केला तर शरीरातील विजातीय द्रव्यांना बाहेर टाकण्याचे काम शरीर करत राहते. उपवास कालातही शरीराला उष्णतेची जरुरी असते. आता शरीरामध्ये म्हणजे तुम्ही जरी काही खाल्लं नाहीये तरी शरीरामध्ये त्या काही क्रिया तर होतच राहणार आहेत ना. मग त्या होण्यासाठी तुम्हाला एनर्जीची गरज असते. मग ती एनर्जी शरीर घेणार कुठून? आपण आहारातून घेतो. हे उष्मांक आपण आहारातून मिळवतो. मग आता या काळामध्ये तुम्हाला मिळणार कुठून? तर शरीरामध्ये जी काही उष्णता म्हणजे जी आहे ती चरबी म्हणजे चरबीच्या रूपामध्ये साठवलेले असते जे उष्मांक, तर ती चरबी आपल्याला वितळायला लागते. स्किन मध्ये मिझेंट्री मध्ये जी काही चरबी पोटावरती म्हणा किंवा जे आपले चरबीचे पॉकेट्स असतात तिथे जी चरबी साठलेली असते तिथून ती एनर्जी घेतली जाते, तिचं विघटन केलं जातं आणि ती आपल्याला हे आपल्या रोजचे आतमध्ये काही कार्य चालू आहेत तर त्याच्यासाठी ती वापरली जाते. आणि म्हणून उपवास कालामध्ये आपण बारीक होतो. का बारीक होतो? तर ही अतिरिक्त चरबी आहे ती वापरली जाते आणि म्हणून आपण बारीक होतो. शरीरातील विषारी व विजातीय द्रव्यांना जाळायला लागते. तसेच शरीरातील संचित असलेले पोषक घटक म्हणजे जे ऑलरेडी आहेत ते मदतीला येतात. त्यामुळे अतिरिक्त वजन किंवा अतिरिक्त जी चरबी आहे तर ती तुमची कमी व्हायला लागते. उपोषणामुळे अतिरिक्त वजन कमी होते, त्यामुळे आरोग्य बिलकुल बिघडत नाही. ते उपोषण नाही, ऍक्च्युली लंघन शब्द पाहिजे की लंघन. उपवासामुळे अतिरिक्त वजन कमी होतं. पण आता वजन कमी झालं म्हणजे तुम्ही आजारी पडलात का? तर असं अजिबात होत नाही. तुमचं आरोग्य एकदम छान असतं आणि उलट तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या जास्त सबल होता. कमी किंवा मर्यादित आहार घेण्यापेक्षा म्हणजे आता आपण जसं म्हटलं की मी एकभुक्त राहतो किंवा थोडासा कमी ठीक आहे मी उपवास नाही करत पण मी थोडं कमी खाईल पण मी उपवास नाही करणार, तर हे असं केल्यापेक्षा संपूर्ण तुम्ही उपवास केला तर जास्त तुम्हाला फायदा मिळतो. अशाने उपवास केला तर अधिक आनंद मिळतो. कारण उपोषण केलं तर म्हणजे जे हवंय हवंय जी इच्छा असते ना, आणि ही मी तुम्हाला सांगते नुसती शारीरिक किंवा खाण्याचीच नाही, जी मानसिक पण जी काही वृत्ती असते ना, एखादी गोष्ट मला हवी आहे हवी आहे, तर ती सुद्धा कमी होते. म्हणजे विनाकारणची हाव जी असते ना, विनाकारणची एखादी गोष्ट हवी असणं याच्यात चूक नाहीये. त्याच्यासाठी म्हणजे आता तुम्ही म्हणाल की मला ही डिग्री हवी आहे तर काय ती चूक आहे का? नाही, तसं नाही. पण जी अतिरिक्त हाव जी असते ना, तर ती तुमची निश्चित लंघनाने कमी होते. म्हणजे हा जरी शारीरिक दृष्टीने घडणारी गोष्ट असली तरी त्याचा मानसिक दृष्ट्या खूप मोठा फायदा आपल्याला होत असतो.
उपवास केल्याने शरीरात हलकेपणा येतो, त्वचेची कोमलता टिकून राहते, त्वचेला सुरकुत्या पडत नाही. जसं मी म्हणलं की जी आपल्या त्वचेवरती परिणाम म्हणजे जे जे काही उत्सर्जन करणारे ऑर्गन्स आहेत त्याच्यावरती तर परिणाम निश्चितच घडून येतो. श्वासोच्छ्वास पहिल्यापेक्षा अधिक सहजतेने होतो. आता इथे आपले लंग्स झालेत इन्व्हॉल्व, कारण लंग्स मधून पण आपण म्हणजे श्वास उच्छ्वास आपण करत असतो आणि अ, उत्सर्जन संस्थेमध्ये लंग्स आपले येतात. तर श्वासोच्छ्वासावरती पण त्याचा परिणाम होतो, कारण का ती सहजता यायला लागते. आणि जी चरबी कमी, अनेक कारण असतात त्याच्यासाठी, तर ती सगळी पहिल्यापेक्षा तुम्ही बेटर वेनी तुम्ही करू शकता. आता ही गोष्ट ज्यांचा श्वासाचा प्रॉब्लेम आहे ते जास्त समजू शकतात, कारण नंतर जो मोकळा श्वास होतो तेव्हा काय वाटतं हे तेच सांगू शकतात, ते दुसऱ्यांना समजू नाही शकत. जसं आपण ज्या क्रिया करतो म्हणजे शुद्धी क्रिया करतो, तर शुद्धी क्रिया केल्यानंतर जे काही छान वाटतं ते शब्दात सांगणं कठीण असतं. ते आधी आपण बोलू नाही शकत, केल्यानंतरच आपल्याला ते जाणवतं. तसंच आहे हे. शरीरातील सर्व क्रिया अधिक सरळ व सुलभतेने होतात. शरीर ताजेतवाने होते व शरीरात स्फूर्तीचा संचार होतो. थकवा वाटत नाही, उलट उत्साह वाटतो. वजन कमी झाल्याने स्थूलता कमी होते व त्यामागे येणारे उच्च रक्तदाब, हृदयविकार यांवरही नियंत्रण होते. शरीरात साठलेले दोष, विजातीय द्रव्य उपवासाने नष्ट झाल्यावर शरीराची कार्यक्षमता वाढते. त्याला शक्ती व उत्साह येतो. उपवास केल्यामुळे चहा, कॉफी, तंबाखू इत्यादी व्यसनांपासून सुटका होते व चहा कॉफी न घेताही उत्साह स्फूर्ती येते. म्हणजे आपल्याला असं वाटतं नाही सकाळी सकाळी चहा घेतल्याशिवाय काय एकतर आधी टॉयलेटला होत नाही असं बऱ्याच जणांचं असतं, किंवा बरं वाटत नाही असं वाटतं. पण तसं काही नसतं, ती एनर्जी तुम्हाला आपोआप यायला लागते. उपवास केल्यानंतर स्वतःच्या शक्तीचा खरा अनुभव येतो. मेंदूमध्ये आश्चर्यकारक चैतन्य निर्माण होते आणि शारीरिक व बौद्धिक कार्य करण्याच्या क्षमतांना वेग येतो. हे आपण बऱ्याच वेळेला आतापर्यंत बोलून झाले. उपवासाने विषयुक्त द्रव्यांची उत्पत्ती थांबवली व त्यांना नियमितपणे दूर करता आले तर शरीरातील पेशींवर त्याचा विपरीत म्हणजे उलट परिणाम होत नाही. पेशी दीर्घायुषी बनतात. पेशींचे विभाजन आणि पुनर्विभाजन या गोष्टी म्हणजे त्या मरत म्हणजे होते, पण त्या मरत नाही, म्हणजे ह्या गोष्टी होतच राहतात. म्हणजे आता मी जर नाही जेवले तर मग आता मला त्याचा विपरीत परिणाम होईल का, तर असं होत नाही. त्यांचं कार्य आहे ते व्यवस्थित होतच राहतं. आणि ह्या प्रक्रियेमुळे काय होतं तर वृद्धता म्हणजे तुमचं म्हातारपण आहे ते लवकर येत नाही. वृद्धत्वावरती नियंत्रण ठेवलं जातं, कारण आपलं काय म्हणूया तारुण्याचं रहस्य आहे की म्हणजे तुमच्या पेशींचं विभाजन होत राहणं आणि नंतर एका काळानंतर थोडासा ऱ्हास व्हायला लागतो. तर ही जी प्रोसेस आहे तर ती तुमची थोडी लांबते. केवळ शारीरिक स्वास्थ्यासाठीच नव्हे तर मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी देखील उपवासाला प्राचीन काळापासून महत्व देण्यात आले आहे. उपवास काळात सर्व वृत्ती स्थिर बनतात, हे खूप महत्वाचं आहे, व निर्मल होतात. मनाला परमशांती व आनंद प्राप्त होतो. शेवटी व्यक्ती निजानंदात लीन होऊन जाते. उपोषण काळात मनुष्याचे मन स्वाभाविकपणे ईश्वरामध्ये रत म्हणजे रममाण असते आणि त्याचे अंतःकरण दिव्य ज्ञानाच्या प्रकाशाने भरून गेलेले असते. व्यक्तीचे जीवन उन्नत आणि निरामय बनते. सर घेऊ 2 मिनिटं, थोडंसच आहे. हो. पचनाचे विकार, बद्धकोष्ठता, स्थूलता, सर्दी, पडसे, संधिवात, मणक्याचे विकार, मासिक पाळीचे विकार, वंध्यत्व, जीर्ण विकार, मानसिक ताण व मानसिक विकार इत्यादी दीर्घ उपवासाच्या त्यांना फायदा होऊ शकतो. म्हणजे आता तुम्ही बघाल तर सगळ्याच प्रकारच्या रोगांवरती त्याचा चांगला फायदा झालेला आपल्याला दिसून येतो. पण हे हे असे जर विकार असतील तर तुम्ही निसर्गोपचार केंद्रामध्येच तुम्ही त्याचे ते उपवास करायला पाहिजे. आता ह्या उपवास काळामध्ये इथे जरी त्रास म्हटलेलं असतं किंवा क्रायसिस म्हणजे त्याला उभांड असं म्हटलं जातं की ते बाहेर फेकलं जातं शरीरातलं, त्यावेळेला काय त्रास होऊ शकतो की ज्याला आपण त्रासच म्हणू शकतो. उपवास काळात शरीरातील चरबी वापरली जाऊन कार्बोहायड्रेटचा पुरवठा होतो. मात्र प्रोटीन, विटामिन, मिनरल शरीरासाठी मिळत नाही, कारण ते फॅट मध्ये साठवलेले नसते. हे आपल्याला डे टू डे घ्यायचंच असतं, हो की नाही, प्रोटीन, विटामिन आणि मिनरल. म्हणजे मग तो एक आपण म्हणू शकतो की त्याच्यामुळे जर काहींना त्रास होणार असेल तर. पण उपवास सुरू करतात शरीरातील विविध भागात विजातीय द्रव्य सुट्टी पडू लागतात.
एक दिवसामध्ये ती विषद रक्तामध्ये मिसळू लागतात, तेव्हा त्याचा परिणाम ते परिणाम पाहिजे मेंदूवर आणि ज्ञानतंतूंवर होतो. त्यामुळे उपवास करणाऱ्याला अशक्तपणा वाटतो. आता हा अशक्तपणा आपल्याला येतो, जसं मी म्हटलं की रक्त आहे, तर ते रक्त तुमचं सगळं शरीरात फिरणार आहे. मग त्याचा काही काळापुरता परिणाम हा होतो. पहिले 2-3 दिवसांमध्ये हा परिणाम होतो, नंतर अगदी तुम्हाला चांगलं वाटायला लागतं. ज्या लोकांच्या शरीरात ही विषारी द्रव्य पुष्कळ प्रमाणात असतात त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. कुपोषण काळात तोंडाची चव बिघडते, जीभ घाणेरडी होते, मूत्राचा रंग पिवळा होतो, मूत्राला खूप घाण वास येतो. हं? उचके येतात, उलटीचा त्रास होतो. एखादे काम झपाटल्याने केल्यास चक्कर येते किंवा डोळ्यापुढे अंधारी येते. म्हणजे तुम्ही पटकन काही काम करायला गेलात किंवा साधं तुम्ही पटकन उठला बसलात तरी सुद्धा तुम्हाला चक्कर येऊ शकते आणि म्हणून आरामाची गरज असते. झोप कमी होते किंवा काही काहींना झोप येत नाही. कधी कधी काहींना खूप जुलाब होतात. हे प्रत्येकाच्या मध्ये दिसतीलच सिम्पटम असं नाहीये. तुमच्या शरीरात कुठे आणि किती प्रमाणात विषारी द्रव्य आहेत त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. ताप येतो, हृदयाचे ठोके जलद गतीने पडण्यास सुरुवात होते. अर्ध्या दिवसाच्या उपवासाने दुसऱ्या दिवशी खूप भूक लागते व अतिजेवण होऊ शकते. म्हणजे जे हाफ हाफ डेचा उपवास करतात, लंघन करतात, तर त्यांना मग काय होतं, सवय नसते आणि त्याच्यामुळे मग दुसऱ्या दिवशी जास्त जेवलं जातं. हं? थकवा येतो, लंघनानंतर भुकेची तीव्रता वाढण्याची शक्यता असते. त्यावेळेला मनाचा निग्रह अत्यंत महत्वाचा असतो. उपोषण काळात वरील प्रकारचा त्रास होण्याची शक्यता असते. निसर्गोपचार तज्ञ या त्रासाला चांगले चिन्ह समजतात. त्यांच्या मते ही शरीरातील विष बाहेर टाकली जाण्याची लक्षणे आहेत. त्यामुळे म्हणजे शेवटी जीवनशक्तीमध्ये वाढ होते. तज्ञ व अनुभवी निसर्गोपचार तज्ञाच्या उपस्थितीत अशा प्रकारच्या त्रासाला घाबरू नये. उद्भवलेल्या तक्रारी कमी होणे म्हणजेच शरीर विषमुक्त व शुद्ध झाल्याचे चिन्ह आहे. म्हणजे आता ह्याच्यातले काही लक्षणं जर तुम्हाला दिसली तर काही 2-4 दिवसांनी ती कमी होणार आहे. जेव्हा कमी व्हायला लागतात की समजायचं की आपलं शरीर आता शुद्ध होत चाललेलं आहे. जाणीवपूर्वक आत्मविश्वासाने आणि योग्य त्या रीतीने उपवास केला. योग्य त्या रीतीने हे अत्यंत महत्वाचं आहे, जाणीवपूर्वक. आणि तर निश्चितच शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक स्वास्थ्यासाठी लंघन हे उपयुक्त आहे. आता हे सगळ्यांना समजलेलं आहे की काही म्हणजे कोणाला असं काही समजलं नाहीये किंवा माझं काही सांगायचं राहिलंय आणि तुम्हाला काही सांगायचंय, नक्की वेलकम. कारण प्रत्येक जण काही परिपूर्ण नसतो. नाही समजलंय मॅडम. ते अॅनिमा म्हणजे काय नाही मॅडम? हं अॅनिमा मग म्हणलं ना तुम्ही एनिमा अॅनिमा हा एनिमा असतो ना, तर एनिमा म्हणजे काय की पाणी वर एक अशी चौकोनी किंवा म्हणजे पाणी असतं एका पेटीमध्ये. आता इथे असं पाणी ठेवलेलं आहे वरती. आता मी इथे समजा एखाद्या पेशंटला इथे झोपवले आणि इथे पाणी ठेवलेलं असतं आणि त्याच्यानंतर रबरी नळी लावलेली असते. त्याला इथे कॉक असतो आणि रबरी नळी घेऊन ती आपल्या गुदद्वारातून आत सरकवली जाते. त्याला तेल किंवा साबण असं काहीतरी लावलं जातं. तेल लावून ती आत सरकवली जाते आणि हा कॉक उघडला जातो आणि मग ते वरती ते पाणी आहे ते आतमध्ये सोडलं जातं आणि मग ते आपल्या गुदद्वारातून आतमध्ये जातं मोठ्या आतड्यापर्यंत. मग ती नळी काढली जाते आणि मग नंतर आपोआप शौचाची भावना होते आणि लगेच जरी पेशंटला सांगितलं की तुम्ही टॉयलेटला जा, तर त्यांना ते आपोआप पोटातनं खाली पडायला लागते शौच. आणि नंतर इतकं की म्हणजे पाण्यासारखं शौच बाहेर पडायला लागतं आणि मग आराम करायचा असतो त्याच्यानंतर. किंवा हल्ली असे पाऊच मिळतात की असं गोल गोल प्लास्टिक सारखं असतं, अंडाकृती असं, आणि त्याला असं टोक असतं. म्हणजे मी पाहिलेले हे अजूनही प्रकार असू शकतात. आणि त्याचं ते टोक कापलं की असं दाबायचं, ते गुदद्वारातून आत सरकवायचं, दाबायचं की ते पाणी फोर्सफुली आत जातं, की घरच्या घरी करण्यासाठी हे. आणि मग ते औषधी पाण्याने म्हणजे ते तुमचं पाणी साफ केलं जातं. आपण ज्या वेळेला पाण्याचे उपचार बघितले ना त्यावेळेला एनिमा आपण बघितला होता. आठवतो आहे का? आठवत असेल तर. फक्त ते मी नोट्स मध्ये इन्क्लूड नाही केलंय, मी तोंडी सगळं सांगितलं होतं. मला वाटतं समजलं असेल तुम्हाला. ज्यांना बद्धकोष्ठता असते ना त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयोगी आहे, किंवा घरात म्हातारी व्यक्ती असेल ना तर त्यांच्यासाठी सुद्धा. कारण जोर लावल्याने परत त्यांना दम लागतो, धाप लागते,
मग अशा वेळेला खालच्या खालून साफसफाई होऊ शकते. पण ती पण सारखं सारखं एनिमा घेणं चांगलं नसतं. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा टाळलाच पाहिजे. ठीक आहे, थांबूया इथे आपण सर.